नमस्कार सर्वांना, मी पूजा मराठी रेसिपीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला गरमागरम व घट्टसर अशी दह्याची कढी बनवून दाखवणार आहे। तर अगदी सोप्या पद्धतीने दह्याची कढी कशी बनवायची ती आज मी तुम्हाला बनवून दाखवते। त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पहा। बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये 2 ते 3 दिवस दही शिल्लक राहते व ते दही खूप आंबट होते, ते आपल्याला खाऊ वाटत नाही। त्यावेळेस तुम्ही ह्या पद्धतीची गरमागरम अशी दह्याची कढी बनवू शकता। तर मी इथे 1 वाटी दही घेतलेले आहे। हे 2 दिवसाचे दही आहे। तर आपल्याला एका भांड्यामध्ये हे सर्व दही बाजूला काढून घ्यायचे आहे। त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचे आहे। तर हे आंबट असल्यामुळे आपल्याला ह्यामध्ये चिंचेचा व ताकाचा काहीच वापर न करता फक्त आपण ह्याची कढी तयार करून घेणार आहे। त्यामध्ये मी इथे पाणी घालून घेतलेले आहे व दही घट्ट असल्यामुळे त्यामध्ये पाणी घातल्याच्या नंतर आपल्याला चमच्याने ह्या पद्धतीने ते फेटून घ्यायचे आहे। तर बघू शकता मी इथे दही छान असे चमच्याने फेटून घेतलेले आहे व तर लागण तेवढ्या प्रमाणात आपल्याला त्यामध्ये पाणी घालून घ्यायचे आहे। तर मी इथे आणखी 1 ग्लास पाणी घालून घेतलेले आहे। जेवढी कढी बनवायची आहे तेवढे पाणी आपल्याला इथे अगोदरच घालून घ्यायचे आहे। तर पाणी घालून झाल्याच्या नंतर व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेले आहे। मिक्स करून झाले की आपल्याला त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा बेसन पीठ घालून घ्यायचे आहे। तर ह्या पद्धतीने आपल्याला हे दही पातळ असे करून घ्यायचे आहे। पातळ झाल्याच्या नंतर त्यामध्ये मी ते पोहे खाण्याच्या चमच्याने 1.5 चमचा बेसन पीठ घालून घेते। बेसन पीठ नसेल तर तुम्ही ज्वारीचे पीठ घातले तरी चालेल। तरी ते 1.5 चमचा बेसन पीठ घालून घेतलेले आहे व बेसन पीठाच्या सर्व गुठळ्या ज्या आहेत त्या आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत। चमच्याने किंवा तुम्ही इथे रवीने ह्या गुठळ्या सर्व फोडून घेऊ शकता। व्यवस्थित असे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत। तर मी तुम्हाला दाखवते अगदी ह्या पद्धतीने सर्व गुठळ्या आपल्या छान फोडून झालेल्या आहेत। म्हणजे आपल्याला अगोदरच ह्या बेसन पिठातल्या गुठळ्या फोडून घ्यायच्या आहेत, म्हणजे आपण कढी फोडणी टाकतो त्यावेळेस आपल्याला अडचण येत नाही। तर ह्या पद्धतीने आपले इथे दह्यामध्ये छान मिक्स करून झालेली आहे। मिक्स करून झाल्याच्या नंतर आपण इथे आता कढीला फोडणी देऊया। त्यासाठी गॅसवर मी इथे पातेले ठेवून घेतलेले आहे। पातेले छान गरम झाले की 2 चमचे मी इथे तेल घालून घेतलेले आहे। तेल आपल्याला छान गरम होऊन द्यायचे आहे। कढी करताना आपल्याला फोडणी महत्त्वाची असते, त्यामुळे आपल्याला फोडणी छान द्यायची आहे। तर तेल गरम होऊन द्यायचे आहे। तेल छान गरम झाले की गरम तेलामध्ये आपल्याला अर्धा चमचा इथे मोहरी तेलामध्ये घालून घ्यायची आहे। मोहरी आपल्याला छान तेलामध्ये तडतडून द्यायची आहे। त्याचबरोबर अर्धा चमचा इथे जिरे घालून घेतलेले आहे। जिरे मोहरी छान आपल्याला तेलामध्ये तडतडून द्यायचे आहे। अर्धा 1 मिनिट गॅस मी ते कमी केला आहे व कमी गॅसवर आपल्याला जिरे मोहरी छान फुलून द्यायचे आहे। तर बघू शकता ह्या पद्धतीने जिरे छान फुललेले आहे। फुलल्याच्या नंतर त्यामध्ये 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घालून घेतलेल्या आहेत। लसण हा थोडा आपल्याला आबडधोबड ठेचून घ्यायचा आहे। तर ह्या पद्धतीने लसण घातला की 10 ते 12 मी कढीपत्त्याची पानं घालून घेतलेले आहेत व आपल्याला इथे चवीनुसार थोड्या हिरव्या मिरचीचा ठेचा घालून घ्यायचा आहे। तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त तिखटाचे प्रमाण करून घेऊ शकता। तर ह्या पद्धतीने सर्व साहित्य आपण इथे पातेल्यामध्ये घालून घेतलेले आहे। व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेले आहे। थोडीशी हळदी पावडर घालून घेतलेली आहे। व्यवस्थित आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचे आहे। तर बघू शकता ह्या पद्धतीने आपण कढीसाठी फोडणी तयार करून घेतलेली आहे। फोडणी तयार झालेली आहे। गॅस कमी केलेला आहे व कमी गॅसवर आपल्याला हे सर्व तयार करून घेतलेले दह्याचे मिश्रण आहे ते पातेल्यामध्ये घालून घ्यायचे आहे। व्यवस्थित आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचे आहे व मी इथे आणखी अर्धा ग्लास पाणी घालून घेतलेले आहे। पाणी घालून घेतल्याच्या नंतर व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करायचे आहे। मिक्स करून घेतल्याच्या नंतर आपल्याला कमी गॅसवर ह्याला बारीक अशी उकळी येऊन द्यायची आहे। तर मी तुम्हाला दाखवते अगदी ह्या पद्धतीने कमी गॅसवर आपल्याला उकळी येऊन द्यायची आहे। तर इथे मी चवीनुसार मीठ घालून घेतलेले आहे। मीठ घालून घेतले की व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेले आहे व गॅस कमी केलेला आहे। कमी गॅसवर मी इथे कढीला छान उकळी येऊन देणार आहे। उकळी आल्याच्या नंतर आपल्याला गॅस कमी करायचा आहे। कमी गॅसवर आपल्याला 4 ते 5 मिनिट कमी गॅसवर छान अशी कढीला शिजून द्यायची आहे। तर बघू शकता ह्या पद्धतीने कढी छान शिजत आल्याच्या नंतर वरी फुगून येते व ह्या पद्धतीने व्यवस्थित अशी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे। तर अगदी जास्त पातळ व जास्त घट्ट व कुठेही आपली कढी फुटलेली नाही, तर छान अशी घट्टसर आपली गरमागरम इथे कढी बनवून तयार झालेली आहे। तर त्यावर मी इथे थोडीशी साखर घालून घेतलेली आहे। दही ताक आंबट असते त्यामुळे अगदी थोडीशी साखर घालून घ्यायची आहे व थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे। तर इथे बघू शकता अगदी मस्त घट्टसर दाटसर आपली इथे गरमागरम कढी बनवून तयार झालेली आहे। तर अगदी सोप्या पद्धतीने दह्याची कढी मी आज तुम्हाला झटपट अशी तयार करून दाखवलेली आहे। तर बघू शकता अगदी छान अशी आपली दह्याची कढी बनवून तयार झालेली आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा। तुम्ही पण ह्या पद्धतीची दह्याची कढी नक्की बनवा। घरामध्ये आपल्या 1 ते 2 दिवसाचे दही नक्की असते, तर ह्या पद्धतीची कढी एकदा नक्की बनवा। चला तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन तेवढे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। चला तर मग नंतर अशाच नवनवीन रेसिपीच्या व्हिडिओमध्ये भेटूया। तोपर्यंत सर्वांना बाय बाय।